नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज ना मस्त स्टॉलवर मिळतो तसाच चटपटीत पदार्थ खावासा वाटतोय, पण मैदा वगैरे काही न वापरता आणि पौष्टिक असा स्टॉलवर मिळतो तसा पोटभरीचा पदार्थ बनवूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलाय, त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आपल्याला इथे मैदा वापरायचा नाहीये, पण मैद्यासारखं फ्लेकी खुसखुशीत टेक्स्चर येण्यासाठी आपण इथे अर्धा कप रवा वापरलाय। दोन्हीही मिक्सरला छान बारीक करून घेऊया। गव्हाच्या पिठासोबत रवा बारीक केला की व्यवस्थित बारीक होतो। आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय, त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। छान असं खुसखुशीत फ्लेकी टेक्स्चर यावं म्हणून 1 चमचा भरून साजूक तूप घेतलंय, गरम करून घ्यायचं। गरम तुपाचं मोहन पिठावर घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने करा किंवा सावकाश करा आणि चांगलं चोळून चोळून पिठाला आपण मोहन लावून घेतोय। याने मस्त असं खुसखुशीत फ्लेकी टेक्स्चर आपल्याला मिळतं। तर व्यवस्थित मिक्स करून झालं। आता थोडंसं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी मऊसूत कणिक मळून घ्यायची। घट्ट अजिबात ठेवायची नाही, कारण आपण रवा वापरलाय तो फुलला जाईल आणि पाणी शोषेल, म्हणून मऊसूत अशी कणिक मळायची, पण खूप जास्त सैलसर सुद्धा ठेवायची नाहीये। चपातीच्या कणकेसारखीच मळून घ्यायची। छान अशी कणिक मळून झाली। हाताच्या मागच्या बाजूने चांगला असं दाब देऊन व्यवस्थित 2-3 मिनिटं ही कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी गुळगुळीत कणिक आपली तयार होते। रवा सुद्धा एकसारखा मिक्स होतो आणि छान आपली मऊसूत कणिक तयार होते। व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली आहे 2-3 मिनिटं। तुम्ही पाहू शकतात घट्ट अजिबात नाहीये आणि खूप सैलसर सुद्धा नाही। ओलसर कापडाने झाकून बाजूला ठेवू, पुढची तयारी करेपर्यंत कणिक चांगली मुरली जाईल। त्यानंतर आता काही कटिंग चॉपिंग करून घेऊया। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। कांद्यांचा साल काढून वरचा देठाचा पिवळा भाग सुद्धा काढून घ्यायचा आणि कांदा आता उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे। देठाचा भाग काढून घेतला म्हणजे कांद्याच्या पाकळ्या लवकर मोकळ्या होतात। दोन्ही कांदे आपण याच पद्धतीने चिरून घेतले। थोडंसं हाताने चुरून याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया। त्यानंतर अर्धी शिमला मिरची घेतली आहे, तिला सुद्धा उभी लांब पातळ चिरून घ्यायची। हाताने चिरायचं नसेल तर चिप्स कटरवर डायरेक्ट स्लाइस केल्या तरीही चालेल। टोमॅटोचे बी काढून सुद्धा उभे लांब पातळ काप करायचे आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घ्यायची। आता एक मॅरिनेशन करायचंय। एका मिक्सिंग बोलमध्ये 2 चमचे दही घ्यायचे। दही थोडंसं घट्टच घ्यायचं, पाणी असलेलं घ्यायचं नाही। जास्त पाणी असेल तर चाळणीवर थोडं पाणी निथळून घ्या आणि मग दही वापरा। 2 चमचे दह्यामध्ये 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची, पाव चमचा हळद, 1 चमचा भरून धनेपूड, आवडीनुसार लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची। चवीनुसार मीठ घालायचंय। मॅरिनेशनसाठी लागेल इतकंच मीठ इथे घालायचं। त्यानंतर थोडासा लिंबाचा रस घालायचा। आपण दही वापरलंय, चाट मसाला सुद्धा वापरलाय, तरी अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा, कारण लिंबाचा एक स्वतःचा फ्रेश असा फ्लेवर असतो। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे चटपटीत मॅरिनेशन आपलं तयार झालं। 200 ग्रॅम पनीर मी स्वच्छ धुवून पुसून कोरडं केलं आणि मध्यम असे याचे काप करून घेतलेले आहे। खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही। आपण तयार केलेल्या मॅरिनेशनमध्ये 200 ग्रॅम पनीर अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं हळूवारपणे, म्हणजे पनीरचे काप तुटणार सुद्धा नाही। घेतलेले सगळे प्रमाण अचूक आहे म्हणून मॅरिनेशन अगदी परफेक्ट झालंय। पनीरवर व्यवस्थित कोट झालंय। याला मुरण्यासाठी वगैरे ठेवण्याची गरज नाहीये। लगेच पुढची कृती करूया। पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घेतलेलं आहे। जास्त तेल घेण्याची गरज नाही। तेल मध्यम गरम झालंय। मॅरिनेट करून घेतलेलं पनीर यामध्ये घालायचंय। तेल गार नसावं, तेल व्यवस्थित गरम असावं तेव्हाच घालायचं, म्हणजे छान स्मोकी फ्लेवर सुरुवातीपासूनच यायला लागतो। स्टॉलवर जसा स्मोकी फ्लेवर येतो तो सुद्धा आपण देणार आहोत। सुरुवातीला पनीर आपण मस्त असं परतून घेणार आहोत। गॅस कमी ठेवायचा नाहीये, नाहीतर पनीर जास्त शिजून चुवी होऊ शकतं। मध्यम ते मोठ्या आचेवर 2-3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे दह्यातलं मॉइश्चर निघून जाईल, सगळे मसाले व्यवस्थित परतले जाईल आणि पनीरवर मसाल्यांचं छान कोटिंग होईल। या पद्धतीने आपण पनीर असं व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतोय किंवा परतून घेतोय। तर एक 2-3 मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं। गॅस कमी करायचा नाही, मोठाच ठेवायचा आहे। आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पनीर रोल बनवतोय किंवा पनीर काठी रोल आपण याला म्हणू शकतो। सर्विंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी परफेक्ट आणि सुगंध आणि चव अगदी परफेक्ट स्टॉलवर आपल्याला मिळते तशीच मिळते, पण अगदी स्वच्छतेने हायजेनिक पद्धतीने आपण घरी करतोय। 2 ते 3 मिनिटं पनीर छान परतून घेतलं, सगळं मॉइश्चर निघून गेलंय, पनीरवर मसाल्यांचं व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। आता चिरून घेतलेली शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची। कांदा सुद्धा घालायचा आहे। फक्त कांद्यामधला थोडासा कांदा मी सर्विंगसाठी काढून ठेवते, साधारण 1 आणि अर्धा कांदा आपण इथे वापरलेला आहे।
आता गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा, व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करायचं आणि भाज्या घातल्यानंतरही 2-3 मिनटं आपण याला मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत। भाज्या थोड्याशा शिजल्या जातील, पण भाज्यांचा क्रंच तसाच राहायला हवा, भाज्या मऊ व्हायला नको। 2-3 मिनटं परततोय तोपर्यंत इथे माझ्याकडे लाकडी कोळसा आहे। कोळसा आपण थोडासा गरम करून घेऊया, कारण आपल्याला परफेक्ट स्टॉलवर असतो तसा स्मोकी फ्लेवर हवा आहे। पनीर आता आपण इथे पॅनमध्ये शॅलो फ्राय करतोय। तुमच्याकडे ग्रिलर असेल तर तुम्ही तिथे करून घ्या, किंवा स्टिकमध्ये रोवून तुम्ही डायरेक्ट गॅसवर करू शकतात, पण मी तसं केलं नाहीये कारण खूप मसाला असा टपकतो आणि वेस्ट होतो। या पद्धतीने करून घ्यायचं। भाज्या घालून 2-3 मिनटं परतलं, आता गॅस बंद करायचा। मध्ये एखादी वाटी ठेवायची, इथे मी फॉईल पेपरचीच केली आहे। त्यामध्ये गरम कोळसा ठेवायचा आणि वरतून अगदी थोडंसं तूप घालायचं, म्हणजे छान असं स्मोकी फ्लेवर आपल्या या पनीरच्या स्टफिंगला लागला जातो। अगदी थोडंसं तूप घातलंय आणि लगेच झाकायचं। 5 मिनटं असंच झाकून ठेवूया, म्हणजे छान स्मोकी फ्लेवर याला लागला जाईल। गॅस मी बंद केलेला आहे। इथे एक 5 मिनटं झाले। आहा, इतका जबरदस्त सुगंध येतोय मंडळी, स्मोक आहे, मसाला आहे, अगदी असं वाटतंय की मी स्टॉलवर कुठेतरी उभी आहे। परफेक्ट कुकिंग आपण केलंय, त्यामुळे स्मोक छान येतोय आणि सुगंध सुद्धा। स्टफिंग तयार आहे, झाकून बाजूला ठेवूया। स्टफिंग तयार करेपर्यंत पराठ्याचं पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे, रवा व्यवस्थित भिजला गेलेला आहे। अगदी थोडंसं तेल घालून याला एक अर्धा मिनिट आपण छान मळून घेऊया, म्हणजे पीठ एकसारखं मिक्स होईल। मैदा आपण वापरलेला नाहीये, तरी मैद्यासारख्या टेक्स्चरचं आपलं पीठ तयार झालंय, पाहू शकतात। आता लागेल तितके गोळे करून घ्यायचे। आपण तयार केलेला स्टफिंग आणि पिठामध्ये साधारण 4 ते 5 रोल तयार होतात। एक गोळा घेतलाय, सुकं गव्हाचं पीठ लावून छान अशी पातळसर चपाती लाटायची। जितकं मोठं पोलपाट आहे तितकी लाटून घ्या। चपाती लाटून झाली की त्यावर थोडंसं तेल लावायचंय, हवं तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकतात, पण मला छान असं क्रिस्पी खुसखुशीत हवंय म्हणून मी तेल लावते। त्यावर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घालायचंय आणि फोल्ड करून घ्यायचे। आपल्याला लच्छा पराठा तयार करून घ्यायचाय, तर एकावर एक असे हे फोल्ड ठेवायचे। तेल आणि थोडंसं पीठ लावलं की पराठ्याचे लेयर्स चांगले खुसखुशीत होतात। आता दोन्ही हातांमध्ये धरून याला असं थोडं स्ट्रेच करायचं, म्हणजे जास्त लेयर्स पडतात। एकसारखं गोल करून घ्यायचं, पण दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने करायचं। शेवटचं टोक खाली टक करून द्यायचं। याच पद्धतीने दुसरा गोळा सुद्धा तयार करून घेतला। मी आत्ता तरी 2 रोल तयार करून घेते। सुकं गव्हाचं पीठ लावून मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा, हलक्या हाताने लाटायचा आणि खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाड ठेवायचा नाही, मध्यम असा आपण पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटून झालेला आहे, लगेच भाजून घेऊया। तवा चांगला गरम केलाय, मध्यम आचेवर पराठा भाजायचा, म्हणजे छान असा खुसखुशीत होतो। खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला, वरतून बबल्स आले की उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा। यावर आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात, इथे मी तेल लावून घेते। तेल लावून सुद्धा दोन्ही बाजूने उलटून पलटून छान असा खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा। अगदी मैद्यासारखाच खुसखुशीत हा पराठा होतो। तर पराठा इथे व्यवस्थित भाजून झालाय, एक 2 मिनिटं गार करूया। तोपर्यंत मी पुढचा पराठा सुद्धा भाजून घेते। असा व्यवस्थित लालसर भाजायचा, म्हणजे खरपूस लागतो। तुम्ही पाहू शकतात पराठा छान भाजला गेला आणि याच्या लेयर्स सुद्धा चांगल्या मोकळ्या होत आहे। तर आता इथे आपण पनीर रोल असेंबल करून घेऊया। पनीर रोल किंवा पनीर काठी रोल आपण म्हणू शकतो। ही माझ्याकडे हिरवी चटणी आहे। चाट करताना आपण जी चटणी वापरतो ही तीच आहे। पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरेपूड, लिंबाचा रस, मीठ आणि थोडीशी शेव घालून तयार केलेली आहे। ही चटपटीत चटणी आपल्याला सुरुवातीला पराठ्यावर लावून घ्यायची। त्यानंतर पनीरचं जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते ठेवायचं। आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ठेवू शकता। छान असं स्टफिंग ठेवलं की याला सुरीने थोडंसं हे पनीरचे काप कट करून घ्यायचे, म्हणजे खाताना सोपं पडतं। आणि मी स्ट्रीटवर पाहिलेलं आहे, ते लोकसुद्धा असं कट करतात। वरतून बारीक लांब पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा। सुरुवातीलाच मी काढून ठेवला होता, हवं तर मिरची, कोथिंबीर सुद्धा घालू शकतात। वरतून चटपटीत ही हिरवी चटणी आणि थोडंसं टोमॅटो केचप आपल्याला घालायचं आहे, म्हणजे सगळ्या चवी व्यवस्थित बॅलन्स होतात। छान गोडवा सुद्धा आपल्याला टोमॅटो केचपमुळे मिळतो। आता आपण रोल करून घेऊया। खाली मी अडीचा इकोबेक पेपर ठेवलेला आहे, तुम्ही बटर पेपर सुद्धा ठेवू शकतात। आणि हा रोल आपल्याला छान तयार करून घ्यायचा आहे, व्यवस्थित घट्ट करायचा। एक साइडने बटर पेपर व्यवस्थित रोलच्या खाली टक करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने बंद करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायचा। चटपटीत असा पनीर रोल आपला इथे तयार झालेला आहे। मैदा वगैरे काही वापरलेला नाहीये, काही प्रिझर्वेटिव्ह नाहीये, घरातल्याच साहित्यात मस्त पदार्थ तयार होतो। चवीला सुद्धा अप्रतिम लागतो, बाहेरच्या पेक्षा जास्त चविष्ट लागतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये। मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात।
एक रोल खाल्ला तरी भरपूर पोटभरीचा आहे। तर 2 रोल मी इथे तयार केले। आपण केलेल्या साहित्यात 4 रोल तयार झाले होते। चटपटीत असा पनीर काठी रोल तयार आहे। तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून सांगा। तुम्ही सुद्धा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी हा चटपटीत पनीर काठी रोल एकदा नक्की ट्राय करून पहा। चवीला अप्रतिम आहे, दिसायला अगदी परफेक्ट सुंदर आहे। तर अगदी खुसखुशीत पराठा झालेला आहे। पनीरचं जे टेक्स्चर आहे ते अगदी मौसूत आहे, मसाल्यांचा फ्लेवर मस्त आहे, स्मोक मस्त लागलेला आहे। नक्की ट्राय करून पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। अशाच परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतची बेल घंटा प्रेस करून ऑल प्रेस करा, म्हणजे 1:30 वाजता रोज ज्या रेसिपी येतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीज।